तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझे एक परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा आपला ब्लॉग कुठं होणार आहे? आपल्या देहरे गावामध्ये. तर आम्ही चाललोय मासेमारी करायला. आम्ही म्हणजे पोरं कोण कोण चाललंय हे नाही दाखवणार तुम्हाला मी, फक्त मी कसे मासे धरतो आणि मला धरता येतेत का, आणि आम्ही पुढं धरतोय आणि आम्ही कोणते मासे धरतोय हे तुम्हाला दाखवणार आहे. तर चला कंटिन्यू करत राहा. आता हे बघा पांढरी वस्तीवरचा रोड आहे, आम्ही चाललोय. माझ्या समोर मित्र आहे, तर चला कंटिन्यू करत राहा. तर मित्रांनो, आलेलो आहे आम्ही स्पॉटवर, म्हणजे मासे पकडायला, फिशिंग करायला. आता मी अप्पर इप्पर काढतो. हे बघा, हे आमची आहे मांगेरावाची नदी. तर आता जे गळ असतं ते पोरं म्हणजे जेवढे पण आले, 1 2 3 6 जण आलोय मी धरून, तर ते जे गळ असतं ते तयार करतायत. तर पीठ वगैरे आणलंय. आपण मुलांना शूटमध्ये नाही घेणार, तेवढे घेऊ नको. तर आपण ट्राय करणारे मासे धरायला. तर चला, आधी मी स्वेटर काढून ठेवतो. हे बघा, या गाड्या वगैरे इथं. तर गाडीवर ओळखलं तरी काय अडचण नाही, समजून घ्या मग कोण कोण आहे. तर चला कंटिन्यू करा. तर मित्रांनो, हे बघा गळ बिळ रेडी केलेलं आहे. गळाले ही रस्सी म्हणजे हे तुम्हाला दिसतंय खाली, ते मला पण नाही दिसत, पण दिसन तुम्हाला. आणि हे बघा, हे असं मित्रांनो, हे बघा, हे पायात गुतलंय का, हे आपल्याला आता पाण्यात फेकायचंय. हे बघा, हे पायात गुतलेलं. हे बघा, ही रस्सी छोटीवाली, हे आपल्याला इकडं पाण्यात फेकायचे. पाण्यात फुल मासे येत नाही का, तुम्हाला दिसत असते थोडे थोडे, मला दिसतेत मोबाईल म्हणून. तुम्हाला दिसते का नाही कमेंट करून सांगत राहा. आणि हे आहे मांगेरावाची नदी, म्हणजे मांगेरावाचं मंदिर ते बघा समोर आहे, तिथे पण ब्लॉग असतात आपले. आणि आलोय आपण आता मासे धरायला. तर मासे धरू, चला. हे बघा, एक गळ फेकलं गेलेलं आहे, झूम करून दाखवते. हे बघा, ओढलं ओढलं ओढलं. तर मित्रांनो, 2 गळे फेकले गेलेले आहेत. आणि तुम्ही खाली बघू शकता, जे व्हाईट व्हाईट दिसतंय ना, ते आपलं गळ आहे. तर मासे त्याला येडवणी करू राहिले. हे बघा, दोन म्हणजे 2 आता सध्या आहे ना. हे बघा, 2 गळे फेकलेत खाली, तर अजून 3 गळे रेडी होऊ राहिले. मग टोटल 5 गळे आहेत. 6 गळे आहेत. मला पण आहे, मला कुठं ठेवलं म्हणजे एका जणाच आहे, ते सापडून राहिले का, सापडत नाही. सापडलं मी पण टाकणार आणि मी पण शोधून दाखवणार, म्हणजे मासे पकडून दाखवणार. तर हे बघा, यार ब्लर का होते, ब्लर नको होय भाऊ. तर हे बघा, गळ कुठे गेलं, गळ 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 थांबा थांबा. हे बघा, हे बघा मित्रांनो, बघत राहा तुम्ही, कंटिन्यू करत राहा. तर मित्रांनो, पहिला मासा आलेला आहे, बघू शकता. 1 नंबर, विषय खोल, पृथ्वी झोल, MC स्टँड बोले सबको कोले. हे बघा मित्रांनो, पहिला मासा आलेला आहे. तर कसा वाटला मासा नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही खात नसाल तर ओ नो, बापरे. तर मित्रांनो, पहिला मासा. आणि दुसरा मासा अजून वरती काय आलेला नाहीये. तर मित्रांनो, दुसरा मासा काय आमच्या हाती लागून नाही राहिला, कारण की आम्हाला झाले ते देऊन आता 15 ते 20 मिनिटं. हे बघू शकता, 3 गाळे, 4 गाळे पडलेले आहेत, पण एका पण गाळ्यात म्हणजे गाळा, त्या गळ्यात काय मासा येऊ नाही राहिला. इथं बघा बारकाले मासे आहेत. इकडं बघा, सगळ्यात मोठा मासा आहे, पण इकडं काय पोरं यायला तयार नाहीये. हे बघा, फुल विषय खोल. तर बघा, त्यांचे पाय दाखवतो सगळ्यांचे. हे बघा, हे बघा इकडं, गुतला 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 गळा गुतला, गळा गुतला. नाही गुतला. वा 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 वा, एक नंबर, एक नंबर, एक नंबर. मोठा मासा पकडून घेऊन घरी जायचा मित्रांनो. डायरेक्ट मोठा मासा, डायरेक्ट 2 किलोचा. विषयच नाही, यावाच लागतंय. कुठं? मांगेरावाची नदी यावाच लागतंय. हे बघा, इकडं बघा, विषय खोल. ओ भैया, काय मोठा मासा आहे. वाव, गळा गेला. वाव वाव, गळा गेला. वाव, एक नंबर. आता गळा परत वरती येत असतं ते पाहिलं, माशी कोण आहे ना वरती. तर मित्रांनो, विषय असा झाला की आम्हाला एक गळ कमी पडत होतं. तर हे बघा, एक गळ घ्यायला आलो होतो. एक गळ्याची प्राइस मॅक्सिमम 10 म्हणजे 5 रुपये, आणि जे दोरा आहे ना तो आहे 10 रुपये, म्हणजे टोटल 15 रुपये. हे बघा, हे गळ असं मला पण माहित नव्हतं, असं पॅकिंग वगैरे येते नाही का दोऱ्याला. म्हणजे हे बघा, गळ्याच्या आतमध्ये. तर हे आहे 15 रुपयाचं, म्हणजे आपण 15 रुपये इन्व्हेस्ट केले तर आपले 100-150 रुपये वाचणार आहे. पण धरायचा टाइम तो वेगळा आहे, तर मला पण येत नाही. तर चला, आता आपण मासे धरू. आता आम्ही आलो होतो गावात नाही का, तर त्यांनी किती धरले असते याचं काय मला माहित नाही. तिथे गेल्यावर बघू, चला कंटिन्यू करत राहा. तर मित्रांनो, तुम्हाला म्हणलं होतं गावात गेलो एकतरी मासा पकडणार, तर त्यांनी मासा म्हणजे डायरेक्ट पावशेरचा मासा पकडलाय. अरे बाप, थांबय. हे बघा पावशेरचा मासा, म्हणजे डायरेक्ट मोठा पकडलाय. पण मी गावात नसतो तर तुम्हाला शूट दाखवता आला असता मला. आता याला धुणार आणि मग तुम्हाला दाखवणार, आणि थंबनेल पण ह्याच माशाचा लावणार आहे. तर कंटिन्यू करत राहा. अजून पकडू राहिले. आता 5 गळे झालेत. तर माझा भाऊ पण आलाय, त्याला नाही पकडता येत.
चला कंटिन्यू करा. तर हे बघा याला आहे ना आता आपण पिशवी टाकून देऊ. पिशवी खाली पिशवी टाकू. आता 2 मासे झालेत आपल्याकडं. हे बघा आता 2 मासे झालेले आहेत. म्हणजे एक जण बघा तिकडे गेलेला आहे मासे पकडायला. आणि इथं गळ बिळ सेटअप लावलेले गाड्यांची. तर आपण शेवट किती मासे नेतो घरी हे तुम्हाला बघायचे. चला कंटिन्यू करा. हातभाग काय झाले धुतो आता. कंटिन्यू करत राहा. चला आता मी तुम्हाला गळ टाकलेलं दाखवतो. कोण जास्त मासे पकडतं ना हे शेवट मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मित्रांनो तिसरा मासा पण पकडलेला आहे. आणि तिसऱ्या माशाची साईज पण मित्रांनो नाही राव याचा पोरगा आहे. तर मित्रांनो तिसऱ्या माशाची पण छोटी साईज आहे. तर 3 माशांची तयारी झालेली आहे. तर अजून किती पकडते बघू. चला याला आपण पिशवीत टाकू. आता पिशवीत टाकायचं काम मला त्याच्याला आहे. चला पिशवीत टाकून देऊ. अरे तुला तर मित्रांनो 5वा 6वा मासा पकडलेला आहे. हे बघा हे बघा एक नंबर. क्या बोलते पब्लिक. हे खोल तेवढं. हे बघा मित्रांनो फुल मासे झाले आता. हे बघा हे बांधतो. तर मित्रांनो खूप प्रयत्नाच्या नंतर आले होते 6 जण पकडायला. पण त्यातले फक्त एका जणाला 5 मासे लागले आणि 2 जणांना 1 लागले. बाकीचे 3 जण असेच मासे इकडे तिकडे बघते. त्यांना काय अजून भेटले नाही. त्यात आमचे 2 गळे गेले. म्हणजे 10 रुपयाचं आमचं तिथं नुकसान झालं. आम्ही 2 गळे नवीन आणले. गळ्याला लागतात 5 रुपये. म्हणजे आमचे 10 रुपये तिथं लॉस. आणि 1 रस्सी म्हणजे 10 म्हणजे 20 रुपये लॉस मध्ये आम्ही. आणि मासे आम्ही 10-12 पकडलेत. म्हणजे आहे प्रॉफिट मध्ये. पण आपला रोहित भाऊ काय बोलतो तुम्ही हे बघा आधी. त्यांना सांगत होतो असे मासे पकडीत नाही. हे ऐकत नाही माणसाचं. होय आता लागला काही नाही एक मासा बहुते. पण नाही लागणार पण नाही त्यांना मासा अंदाजे. ते मधले आमचे किरण मामा आहे. किरण मामाचा लय प्रयास चालू आहे. जास्त माझी ते मोराले सगळ्यात जास्त माझे. पण अयो ते काय आलं मोठा मासा लागला काय ना बा किरण मामाला. चला आपण बघू किरण मामा किती मोठा मासा लागला आता. काय नाही यश काय नाही यश पण थोडी अरे भाऊ फोटो काढतोय तू. व्हिडिओ घे याच्या मला पाय ठेवायचं. व्हिडिओ घ्या. व्हिडिओत काय बोलला का. थांबा खेकडा धरणार आहे पहिल्यांदा. पंटी भाई टांगे धर त्याचे टांगे धर. कुठं धरायचं इथं दोऱ्यात माग येत नाही त्याची नांगी. नाही येत नांगी माग. सोड बघा मी खेकडा धरला पहिल्यांदा. तिकडे दाखव मित्रांनो खेकडा. बाप रे हे बघा मित्रांनो फर्स्ट टाइम खेकडा धरला. किती आनंद होतो. काय होतं अशा मित्रांनो खेकडा. ओ नो हे बघा कसं करतोय. सोडतो त्याला पाण्यात सोडतो. थांबा तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघू शकता तुम्हाला वाटत असं खेकडा. तर खेकडा पाण्यात सोडून देऊ राहिले. हे बघा त्या. तर मित्रांनो खेकडा सोडून देतोय. पाण्यात टाकून देतो ना मित्रांनो. खाली सोडतोय बघा. गाडी जाऊन देतो 2 मिनिट. तू माझ्याकडे बघतोय राव. थांबा सोडतो तुला. हे बघा सोडलेला आहे मित्रांनो. विषय खोल पलीकडून जा ना मग इकडे येईल. हे बघा खेकडा मित्रांनो दुसरा पण खेकडा. भांडण लाव त्यांच्यात. भांडण लाव नाही करीत ते. बापले भैया. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अख्खा ब्लॉग बघितलाय. तर आपण मासे किती पकडले. तर हे सगळ्यात छोटा मासा पकडलेला आहे. याच्यापेक्षा 2 छोटे होते पण ते बंटी बाईने फेकून दिले. हा आहे सगळ्यात छोटा. टोटल आपण 10 मासे पकडले त्यातले 2 फेकून दिले. सॉरी 11 पकडले होते अजून 1 पकडलाय. तसं हा सगळ्यात छोटा आहे आपल्याकडचा. आणि हा आहे 2 नंबर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा. आणि हा आहे 3 नंबर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा. आणि हा आहे 4 नंबर त्याच्यापेक्षा पण थोडा मोठा. याला चिलापी म्हणतात तुम्हाला माहित नसेल सांगतो. आणि हा त्याच्यापेक्षा मोठा 5 नंबर. आणि आता खरे 3 मोठे मासे पकडलेले आहेत. तर हा एक मोठा चिलापी. हा शेवटून 3 नंबर नाही का म्हणजे सगळ्यात मोठा.
तर हा आहे शेवटून 2 नंबर, म्हणजे याच्यापेक्षा पण एक मोठा आहे. हे बघा चिलापी. आणि हा आहे सगळ्यात मोठा चिलापी. ह्यो असन कमीत कमी 250 ते 300 ग्रॅमचा. हे बघा. आणि सगळे तीन मोठे मासे दाखवता मग तुम्हाला. हे बघा, हे 3 मोठे मासे. हा एक मोठा आणि हे 2 मोठे. आणि इकडे पण दाखव. इकडे बघा अजून पण तयारी चालू आहे मासे पकडायची. तर आता वाजले 6 6:30. इकडे दाखव आता. तर कसा ब्लॉग वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला ब्लॉग इथं माशावर संपतोय. धन्यवाद.